जन्म व्यर्थ गेला, वाया गेला. रांडलेक म्हणजे कोण? मन आणि बुद्धीनं मिळून, दोघांनी मिळून आपल्या आयुष्याचं बर्बाद करून टाकलं. कारण मनाच्या मागे कोण गेली? बुद्धी गेली. बुद्धीच्या मागे मन गेलं असतं तर वाया जात नसतं, पण मनाच्या मागे बुद्धी गेली. मनाच्या मागे गेल्यामुळे बुद्धीचा नाश झाला आणि आपलं जीवन सगळं व्यर्थ गेलं, गमवून टाकून दिलो. कधीच आपण काही संसारात येऊन कधीच काही केलं नाही. त्यासाठी शिवदास माऊली सांगतात की बाबा, आपला अनमोल हा जन्म मिळाला, हे अनमोल जन्म मिळाला, त्या जन्माचं सार्थक करून घ्या. आणि हे सार्थक कशानं होईल? तर शिवनामानं होईल. शिवभक्ती केली पाहिजे. म्हणून म्हटलंय की तुझं विण शंभोराय व्यर्थ जन्म गेला. त्यासाठी माणसाच्या जन्माला आल्यानंतर शिवभक्ती करावीच लागते. कारण ज्या माणसाला जे दैवत आवडतं, जे देव आवडतो, कारण एका मुलाला आई वेगळ्याच नावाने हाक मारते, वडील वेगळ्याच नावाने हाक मारतात, आजोबा वेगळ्याच नावाने मारतात आणि गल्लीतले वेगळ्या नावाने मारतात. त्याच पद्धतीनं ईश्वर सुद्धा, ब्रह्म सुद्धा एकच आहे, पण त्याचे नाव या सृष्टीचं चलनवलन करण्यासाठी, पालन पोषण करण्यासाठी हे रूप धारण करून अवताराला आले. ते कशासाठी आले? आपल्याच साठी आले. त्यासाठी ह्या देवामध्ये भेद नाही, कोणातच भेद नाही, कुण्या संप्रदायामध्ये भेद नाही, कशातच भेद नाही. फक्त भेद आहे, फक्त आपल्या मनामध्ये आहे. आणि आपल्या मनातला भेद काढल्याशिवाय आपला संप्रदाय एक होणार नाही. वीरशैव धर्म वाढणार नाही. जोपर्यंत वीरशैव धर्मामध्ये तुम्ही सामावून घेणार नाही, जोपर्यंत वीरशैव धर्मामध्ये इतर जातीतला मनुष्य आला एखादी, त्याला सामावून घेऊन आपलंच केलं तर आपला वीरशैव धर्म वाढेल. आणि वीरशैव धर्म फक्त पृथ्वी तलावरच नाही तर सर्व प्रत्येक ठिकाणी, आपल्या भारतातच नाही तर बाहेर देशात सुद्धा सगळीकडे प्राणी मात्र जीव जिथं सृष्टी जिथं निर्माण होईल तिथं शिवधर्म आहे. आणि शिवाशिवाय कुठंच काही बाकी शिल्लक नाही. तो सर्व जगमय शिव आहे आणि त्या सर्व शिवाची आपण शिवभक्ती केली पाहिजे. सर्व जीव त्याच्यापासूनच उत्पन्न झाले आणि त्याच्यापासून उत्पन्न झाल्यानंतर त्याच्या कार्यानुसार हे भेदभाव पडत गेले. जो माणूस जे काम केला, ज्यासाठी काम करत त्याची पिढी वडिलांना केलं, पुन्हा मुलांना केलं, पुन्हा नातवानं केलं, पुढे त्याच्या नातवाने केलं, अशी वाढत गेली आणि वाढत गेली. पुन्हा शिवकथेमध्ये आहेत का जाती? नाही. रामकथेत आहेत का? नाही. सांगितलं नाही कुठे, वेदात सांगितलं नाही, पुराणात सांगितलं नाही, कुठंच सांगितलं नाही. जाती निर्माण झाल्या कुठून? देव सगळ्याचा एकच आहे. तुम्हाला आवडत ते करा. कुणी आडवं लावत असेल, कुणी उभं लावत असेल, पण आडव्यासाठी उभ्यासाठी भेदभाव करून समाजात भांडणं करून घेऊन आपल्या हिंदू धर्मावर संकट येऊ लागलं. हिंदू धर्म जर सांभाळायचा असेल तर हा आपला वीरशैव, हा हरी संप्रदाय, हा नाथ संप्रदाय, हा गुरु संप्रदाय, असे संप्रदाय जर वाटून भेदभाव जर नष्ट केलं तर आपला हिंदू धर्म टिकून राहील. नाही तर परक्याचं राज्य मागे जसं होतं तसं पुढे सुद्धा बघायला मिळेल. कारण आपल्या हिंदू धर्माची जनसंख्या सुद्धा वरचीवर कमी होत चाललेली आहे. आणि आपलं फक्त पुढे प्रलोभन जो माणूस देईल तिकडे आपली व्यक्ती बळी पडू लागलेली आहे. धर्म सोडून, आपली जात सोडून, आपला हिंदू धर्म सोडून त्या धर्माकडे वळू लागले. कशामुळे? फक्त प्रलोभनासाठी. मग आपल्याला कळालं पाहिजे की आपल्या धर्मामध्ये आलेला माणूस आपलंसं करून घ्यावं, त्याला मदत करावी. आपल्या धर्म वाढवायचं काम जर केलं आपण धर्माला जर सांभाळलं तर धर्म आपल्याला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये धड देखत स्त्रियाला ओढून नेत होते, छोट्या मुलीला ओढून नेत होते, तीच परिस्थिती उद्या सुद्धा निर्माण होणार आहे. त्यासाठी हे सगळं जर कुठून घडत असेल, हे सगळं संप्रदाय एकत्र करण्याचं कारण एकमेव ठिकाण म्हणतात सप्ताह आहे. हरी संप्रदाय असो, शिव संप्रदाय असो, ह्या ठिकाणाहून सगळ्याला काही सांगता येतं, काही बोलता येतं. समाज एकत्र येतो आणि समाजाचं एकमत होतं आणि त्यातून आपल्या धर्माची निर्मिती होती, धर्माची स्थापना होती. आणि आपला धर्म मजबूत झाल्याशिवाय आपल्याला देवाची सुद्धा भक्ती करता येणार नाही. आपला देव सुद्धा देवळात राहणार नाही आणि आपल्या तोंडून सुद्धा वधवून घेतले जातील दुसरे इतर याचे. त्यासाठी आपला धर्म टिकवायचा असेल तर भेदभाव सोडून देऊन आपल्या धर्माचं रक्षण करा. धर्म आपलं नक्कीच रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्माशिवाय दुसरा मोठा धर्मच कुठला नाही. देवापेक्षा धर्माचं रक्षण करा, देव आपोआपच येते.
देव आपोआपच इथं येईल. त्यासाठी आपण इतर भेदभाव सोडून टाका. त्यासाठीच सप्त्याचं नियोजन असतं. त्यासाठीच ही परंपरा महात्मा बसवेश्वरांनी घालून दिली, पुढे मनमथ माऊलींनी घालून दिली, पुढे राष्ट्रसंतांनी 104 वर्ष वयाचे आयुष्य झिजवून त्यांनी सुद्धा हीच आपल्याला शिकवण दिलेली आहे. आणि त्यांनीच मला सुद्धा दीक्षा त्यांनीच दिलेली आहे. आणि त्यांच्याच ह्याच्यामध्ये बोलून तिथूनच मी झाले. मी कुठंच शिकायला गेलेली नाही. मला कोणीच सांगितलं नाही. मला आज दिवस दुसरा, तिसरा दिवस, चौथा दिवस, अभंग कोणता घ्यावं, कसं सोडवावं, काय मला कोणीच सांगितलं नाही. फक्त एक वेळेस नजर पडली आणि त्याच गुरु पुढे थांबून 2 शब्द, गुरुकडे कसं जावं एवढ्याच शब्दावर मी आज मला इथपर्यंत आणून उभं केलं. आणि त्यातल्या त्यात मी शिवकथा सुद्धा केल्या, रामकृष्ण कथा सुद्धा केल्या. कारण कुठून केल्या? मी शिकायला गेलो नाही. फक्त आपण त्याचा अभ्यास अगोदरच आहे. पण मला संसारामुळे, ते संसारावरच चिंतन चाललं होतं. त्याच्यामुळे इथपर्यंत येण्याची मला संधी कधी लाभली नव्हती, भेटली नव्हती. वेळ मिळाला म्हणून त्या वेळेचं सोनं करावं म्हणून त्याच हेतून मी इथं थांबलेली आहे. मी पैशासाठी नाही, ना कुठल्या मोठं व्हावं मला कुणी एका ह्याच्यासाठी थांबलं नाही. वेळ मिळाला कारण शिवकथेत सुद्धा उदाहरणं भरपूर आलेत. शौनक ऋषी 88,000 शौनक होते. पण सूत मुनीला प्रश्न केला की हे मुनीश्वर, आम्ही सकाळ पहाटेपासून आम्ही जप तप ध्यान यज्ञ 12 पर्यंत करतो. 12च्या नंतर आमचं कर्म सगळं आटोपतो आणि पुन्हा सायंकाळी करतो. पण मधला जे काळ आहे, जे मधला काळ आहे तो काळ आमचा व्यर्थ जाते. जे 1च्या 2च्या नंतरचा काळ, 6 पर्यंतचा, 6च्या नंतरचा संध्यावंदन, मग आपला मधला काळ व्यर्थ जातं. तर त्यासाठी काय करा, आम्हाला काही